नमस्कार. इयत्ता 7वी. आता इयत्ता 7वीमध्ये आपण मागच्या भागामध्ये आपण मागचं चॅप्टर पाहिलं होतं जे होतं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. त्याच्यामध्ये आपण काही रूल पाहिले होते जे मल्टिप्लिकेशनचे होते तेच डिव्हिजनचे. तर ते रूल काय होते? तर रूल अशा पद्धतीने होते का जर 2 पॉझिटिव्ह नंबर असेल तर मल्टिप्लाय पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह नंबर असेल तरीही मल्टिप्लाय पॉझिटिव्ह, आणि जेव्हा 1 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह नंबर असते तेव्हा मल्टिप्लाय काय असतो? निगेटिव्ह. तेच रूल कसे होते डिव्हिजनचे आणि त्याचे उदाहरणं आपण सोडवले असतात. आता पुढचं चॅप्टर जे तिसरं चॅप्टर आहे ते काय आहे? HCF अँड LCM म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लोवेस्ट कॉमन मल्टिपल. या पद्धतीने लसावी मसावी. HCF म्हणजे मसावी, LCM म्हणजे लसावी. या पद्धतीने. तर आपल्याला हे चॅप्टर शिकण्याआधी पहिल्यांदा आपण प्राईम नंबर काय ते पाहू, नंतर को प्राईम नंबर काय, नंतर ट्विन प्राईम आणि नंतर फॅक्टरायझेशन. आजच्या टॉपिकमध्ये आपण आजच्या भागामध्ये हे टॉपिक पाहणार आहोत. काय काय? पहिल्यांदा प्राईम नंबर पाहणार आहोत कोणकोणते असतात, नंतर को प्राईम, त्याच्यानंतर ट्विन प्राईम आणि त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन काय असतं पहिल्यांदा तो भाग पाहू आजच्या भागात आणि नंतर मग पुढच्या भागात पुढचा भाग. तर आपण सुरू करू का प्राईम नंबरपासून. प्राईम नंबर. आता तुम्हाला माहिती आहे प्राईम नंबर जर म्हटलं प्राईम ते याचा अर्थ होतो मूळ संख्या. मूळ संख्या. प्राईम नंबर्स म्हणजे काय? मूळ संख्या. आणि ह्या ज्या संख्या आहे अनेकांना इव्हन नंबर, ऑड नंबर याच्यामध्ये काय वेळेस गोंधळ असं होतो, ऑड नंबरलाच काही जणांना असं वाटतं का प्राईम नंबर आहे. ऑड म्हणजे विषम संख्या, इव्हन म्हणजे समसंख्या. ऑड नंबर कोणते आहे? तर ऑड नंबर जशा 1, 3, 5, 7, 9, 11 या पद्धतीने 2-2नी मोठ्या असणाऱ्या म्हणजेच 1 पासून सुरुवात आणि 2-2नी मोठ्या असणाऱ्या 1, 3, 5, 7, 9, 11 या पद्धतीने. तर इव्हनची सुरुवात 2 पासून आहे. 2, 4, 6, 8 आणि याच्या पुढं त्या पद्धतीने. तर ह्या इव्हन नंबर आहे आणि या खालच्या ऑड नंबर आहे. आणि प्राईम नंबर हा वेगळा भाग आहे. याच्यामध्ये इव्हन आणि ऑडमध्ये ऑड नंबरलाच काही अनेक जणांना वाटतं का प्राईम नंबर आहे. कारण का? याचं कारण असं आहे का प्राईम नंबरमध्ये फक्त 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे. बाकीच्या जेवढ्या संख्या आहे तेवढ्या सगळ्या ऑड नंबरपैकी आहे. त्याच्यामुळे हा गैरसमज होऊन जातो का ऑड नंबर म्हणजेच प्राईम नंबर. पण असं काही नाही. प्रत्येक ऑड नंबर ही प्राईम नंबर नाही आहे. पण 2 ही एकमेव इव्हन आहे. बाकीच्या सर्व ऑड ज्या नंबर आहे त्या प्राईम आहे. आपण त्या कोणत्या प्राईम आहे ते पाहू. तर पहिल्यांदा प्राईम नंबरची डेफिनेशन जी तयार होती, अ नंबर इन विच द फॅक्टर ऑफ एनी नंबर इज 1 अँड इट सेल्फ देन इट इज अ प्राईम नंबर. म्हणजे काय? ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः संख्या असे 2च फॅक्टर असतात त्या संख्येला म्हणतात प्राईम नंबर. 2च फॅक्टर. जसं उदाहरणार्थ जर आपण विचार केला प्राईम नंबरचा तर 2, 3, 5, 7 या पद्धतीने या प्रत्येक संख्यांना 1 आणि ती स्वतः अशा 2च फॅक्टर आहे. म्हणजे या प्रत्येक संख्येला फक्त 2 संख्येने भाग जातो, एक स्वतः आणि एक या संख्येने. म्हणजे जर मी 2चे फॅक्टर लिहिले तर ते असे होतील 1, 2 या पद्धतीने 2च फॅक्टर असतील. मग यापुढं अजून कोणकोणत्या प्राईम नंबर आहे ते आपण एकदा आपण लिहून घेऊ. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि तसंच त्याच्या पुढं जर अजून विचार केला तर 23, 29, 31, 37, 41, 43, त्यानंतर 47, त्यानंतर 53, 59, 61 आणि याच्या पुढे जर आपण विचार केला तर 67 नंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97. 1 ते 100 पैकी 25 प्राईम नंबर. लक्षात ठेवा 1 ते 100 फ्रॉम 1 to 100 मध्ये किती प्राईम नंबर आहे? तर 25 या प्राईम नंबर आहे. आणि परत सांगतो प्राईम नंबर कोणत्या? का ज्यांना 1 आणि ती स्वतः हे 2च फॅक्टर असतात. या 2च संख्येने त्यांना भाग जातो. त्यांचे डिवायझर हे 2च असतात. तर त्यांना काय म्हणायचं?
प्राईम नंबर. तर 1 ते 100 पैकी एवढ्या प्राईम आहे. आणि तुम्ही इथं पण लक्षात घ्या, ही 2 जी संख्या दिसते 2 ही एकमेव इव्हन नंबर आहे का जी प्राईम पण आहे. बाकीच्या जर तुम्ही संख्यांचा विचार केला या सर्व ऑड नंबर आहे, ऑड नंबर आहे. म्हणून अनेक वेळा असा गैरसमज होतो, ऑड नंबर ह्या सगळ्या प्राईम राहतातच पण सर्व ऑड प्राईम नसतात. जसं इथं 9 आहे तर 9 आहे का इथं नाही आहे, 9 ऑड आहे पण ती प्राईम नाही आहे. या ठिकाणी 1 अशी नंबर आहे का जी प्राईम पण नसती आणि कंपोजिट पण नसती. ज्या प्राईम संख्या नाही आहे ना त्यांनाच आपण कंपोजिट नंबर म्हणतो. कंपोजिट नंबर म्हणजे काय, संयुक्त संख्या. आणि ज्या संख्या प्राईम नसतात त्या काय असतात, कंपोजिट नंबर. म्हणजे त्यांना 2पेक्षा जास्त फॅक्टर असतात. जसं 9 आहे, आता मी हा 9 जर विचार केला तर 9चे फॅक्टर काय काय आहे, 1, 3, 9. म्हणजे 2पेक्षा जास्त फॅक्टर असेल तर त्याला कंपोजिट नंबर म्हणतात. आणि फक्त 2च फॅक्टर असेल तर त्याला काय म्हणतात, प्राईम नंबर. असा सरळ साधा अर्थ. आणि त्याच्यामध्ये इव्हन आणि ऑड पण तुम्हाला माहीत पाहिजे. परत एकदा सांगतो, इव्हन नंबर म्हणजे 2 पासून सुरू होणारे 2, 4, 6, 8 या पद्धतीचे. ऑड म्हणजे 1 पासून सुरू होणारे 1, 3, 5, 7, 9, 11 या पद्धतीचे. आणि प्राईम म्हणजे ज्याला फक्त 1 आणि त्या संख्येने भाग जातो. आणि कंपोजिट म्हणजे 2पेक्षा जास्त फॅक्टर असतात असे. मग या पद्धतीने हा पहिला भाग आहे. काय पाहिलं आपण, प्राईम नंबर महत्त्वाचं. नंतर इव्हन पण पाहिलं, ऑड पण पाहिलं. आणि जे उरलेले प्राईम व्यतिरिक्त त्यांना काय म्हटलं आपण, कंपोजिट नंबर. पण कोणकोणते कंपोजिट नंबर असतील बरं, कंपोजिट म्हणजे संयुक्त. इथं जर विचार केला 1 ही संख्या आहे ना, ही प्राईम पण नसते आणि कंपोजिट पण नसते. का बरं नसते ती प्राईम पण आणि कंपोजिट, कारण 1ला फक्त 1नेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आणि त्याचे फॅक्टर फक्त एकच आहे. प्राईममध्ये 2 फॅक्टर पाहिजे आणि कंपोजिटमध्ये 2पेक्षा जास्त पाहिजे. पण 1ला तर एकच आहे म्हणून ती प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. मग कंपोजिट कोणकोणते राहतील जर इथून विचार केला तर 1 तर नाही आहे आणि 2 पण नाही आहे कंपोजिट, कारण ती प्राईममध्ये येते. 3 नंतर जो 4 येणार आहे 4, 5 नंतर जो 6 येणार आहे, त्यानंतर 7 आहे 8, 9. म्हणजे जे मधल्या संख्या तुम्हाला इथं दिसतील ज्या या ठिकाणी प्राईममध्ये नाही आहे त्या सर्व काय होतील, कंपोजिट नंबर. मग पहिलं तुम्हाला हे बेसिक माहीत पाहिजे हे चॅप्टर शिकण्याआधी, का इव्हन नंबर कोणत्या, ऑड नंबर कोणत्या, इव्हन नंबर कोणत्या, ऑड नंबर कोणत्या, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर हे क्लिअर असेल तर मग आपण पुढच्या भागाला लगेच सुरुवात करू शकतो. आता पुढचा भाग हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण पुढचा भाग शिकू आणि तो काय, तो म्हणजे कोप्राईम. आता कोप्राईम काय त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. कोप्राईम त्यासाठी या प्राईम नंबर मी इथंच ठेवतो थोड्या वेळ, आणि कंपोजिटची पण गरज पडेल आपल्याला. तर ह्या प्राईम नंबर आपल्याला माहिती आहे. आता कोप्राईम म्हणजे काय, कोप्राईम आता याचा अर्थ सहमूळ संख्या म्हणतात, रिलेटिव्ह प्राईम पण म्हणतात, म्युच्युअली प्राईम असं पण म्हणतात त्याला, कोप्राईम. आता कोप्राईम नंबर पहा, मी समजा कोणत्या पण 2 संख्या घेतल्या, कोणत्या पण 2, आणि याच्यातलीच एखादी घेतली. पहिल्यांदा मी समजा मी याच्यातली घेतली 13 आणि दुसरी घेतली 15, अशा 2 संख्या. म्हणजे एक प्राईम घेतली आणि एक कंपोजिट घेतली. दोन्ही कंपोजिट असतील तरी चालतील, पण नियम काय तो समजून घ्या. मी 13चे फॅक्टर पाडले, 13ला फक्त 1 आणि 13ने भाग जाईल. मी 15चे फॅक्टर पाडले तर काय होईल, 1, 3, 5, 15. म्हणजे 15ला कोणी भाग जातो तर 1, 3, 5, 15. आणि या दोन्ही संख्यांमधले कॉमन फॅक्टर काढले, कॉमन. आता जेव्हा मी कॉमन म्हणतो याचा अर्थ काय, सामायिक. सामायिक म्हणजे दोघांमध्ये समान असणारे. तर काय आहे 1. अजून काय आहे का कॉमन, मी त्याला सर्कल केलं, गोल केलं आणि मग कॉमन लिहिलं काय 1. मग अशा 2 संख्या किंवा 2पेक्षा जास्त अशा संख्या का ज्यांचा कॉमन डिवायझर फक्त 1 असेल, फक्त 1 म्हणजे 1 ही एकमेव संख्या जी कॉमन आहे, तर अशा संख्यांना म्हणतात कोप्राईम नंबर. म्हणजे या ठिकाणी 13 and 15 आर कोप्राईम असं आपण म्हणू शकतो. मग कोप्राईमचे डेफिनेशन काय, इफ 2 नंबर हॅव ओनली 1 कॉमन फॅक्टर, ओनली 1 म्हणजे ही एकमेव कॉमन असेल तर त्या नंबरला म्हणतात कोप्राईम नंबर्स. अशा 2 संख्या का ज्याच्यामध्ये एकच कॉमन नंबर असतो, कॉमन फॅक्टर असतो, एकच हा एकमेव कॉमन फॅक्टर असतो, त्याला काय म्हणतात, त्या 2 संख्यांना काय म्हणतात, कोप्राईम नंबर म्हणतात. तसं पाहिलं तर आपण ह्या ज्या प्राईम नंबर आहे यापैकी कोणत्या पण 2 घेतल्या तर त्या कोप्राईमच तयार होतील, कारण त्या प्रत्येकाला 1 हा कॉमन फॅक्टर असतोच.
आणि दुसरं म्हणजे तो स्वतः असतो, त्याच्यामुळे यांच्यामध्ये एक हा कॉमन राहणारच आहे. पण आपण दोन कंपोजिट जरी घेतल्या, दोन कंपोजिट आणि पण त्याच्यामध्ये कॉमन काय पाहिजे, फक्त एक. आपण अजून एक उदाहरण पाहू. समजा मी अजून दोन संख्या घेतल्या, दोन्ही पण काय घेतल्या, मी कंपोजिट नंबर घेतला. तर आपण पाहू काय दोन्ही कंपोजिट. एक घेतला 14 आणि दुसरी संख्या घेतली 27. दुसरी संख्या घेतली 27. 14. पहिल्यांदा 14चा विचार करू. 14ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 2 7 14. म्हणजे 14चे फॅक्टर काय आहे, 1 2 7 14 करत त्यांनी पूर्ण भाग जातो. आणि असं नको व्हायला, काय एखादी संख्या राहून जायला पाहिजे, ज्यांनी भाग जातो त्या संख्येला त्या सर्व लिहिणं कंपल्सरी. आणि आता 27चा विचार केला, 1 त्याच्यानंतर 3 9 आणि 27. या पद्धतीने 27ला भाग गेला. 1 3 9 27. या सर्वांच्या पाड्यामध्ये 27 आहे, तसंच या सर्वांच्या पाड्यामध्ये 14 आहे. हे त्याचे फॅक्टर आहे. कॉमन विचार केला तर कॉमन काय, आता कॉमन काय 1. मी लिहिला कॉमन 1. आणि कोणकोणत्या संख्या मग 14 आणि 27 आर काय कोप्राईम. आता दोन्ही कंपोजिट होत्या, तरी पण त्यांच्यामध्ये कॉमन काय फक्त एक. आणि जेव्हा कॉमन फक्त एक असतो तेव्हा त्या संख्येला काय म्हणतात, कोप्राईम. द नंबर इन विच द कॉमन फॅक्टर ओनली 1 इज कॉल्ड कोप्राईम नंबर्स. हे झाले कोप्राईम. आणि याच्यातला अजून एक भाग आपण लगेच पाहू, ट्विन प्राईम. तर ट्विन प्राईम म्हणजे काय, जोडमूळ. ट्विन म्हणजे आपण जुळं म्हणतो तसं ट्विन. तर ट्विन प्राईम याच्यातलाच पुढचा भाग म्हणजे ट्विन प्राईम. आता ट्विन प्राईम म्हणजे काय पहा. आता ह्या ज्या प्राईम नंबर आपण या ठिकाणी लिहिलेले आहे, लागोपाठ ज्या प्राईम नंबर तुम्ही इथं दिसतं ते फळ्यावर, तर जेव्हा डिफरन्स 2चा राहतो, टू प्राईम नंबर इन विच द डिफरन्स इज 2 दे आर कॉल्ड ट्विन प्राईम. अशा दोन प्राईम संख्या, प्राईमच पण त्यांचा डिफरन्स किती पाहिजे, 2चा. 2चा डिफरन्स म्हणजे त्या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर 2 यायला पाहिजे. मग अशा लागोपाठच्या संख्या असतील, जसं उदाहरणार्थ आपण इथं पाहिलं फॉर एक्झाम्पल 3 and 5. 3 and 5 ही पहिली पेअर, कारण ज्यांचा पहा डिफरन्स कितीचा आहे, 5तून 3 गेले 2. जेव्हा डिफरन्स 2चा राहील अशा प्राईम संख्या का ज्यांचा डिफरन्स किती आहे 2, तर त्यांना काय म्हणायचं, ट्विन प्राईम. आणि ते लागोपाठच्याच असतात, फक्त मध्ये एक कंपोजिट नंबर येते कोणती पण. जसं 3 नंतर 4 ही कंपोजिट आहे आणि नंतर लगेच काय आली 5 ही प्राईम आली. म्हणजे 3 आणि 5 या प्राईम आहे आणि दोघांच्या मध्ये जो 4 आहे तो काय आहे, कंपोजिट आहे. अशा ज्या जोड्या असतील त्या. नंबर 2 आपण अजून जर चेक केलं तर 5 and 7 ही पण दुसरी जोडी आहे, 5 and 7. त्याच्या पुढं आपण गेलो तर 11 and 13. 11 and 13. त्याच्या पुढं 17 and 19. त्याच्या पुढं अजून 29. नंबर 5 29 and 31. 41 and 43. 41 and 43. तुम्हाला पण आता लक्षात येत असेल, तुमची पुढची जोडी जर तुम्ही पाहिली फळ्यावर तर तुमच्या लगेच लक्षात येत असेल का पुढची कोणती असेल. मग 41 and 43 नंतर पुढं कोणती जोडी आहे का जी लागोपाठची पण आहे आणि मध्ये डिफरन्स 2चा पण आहे, म्हणजेच 59 and 61. 59 and 61. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथं या ठिकाणी आहे 71 and 73. 71 and 73. अजून काही दिसतं ते का, तर नाही, फक्त 8च जोड्या आहे. ज्या 1 ते 100 पैकी जर विचार केला तर ट्विन प्राईम. ट्विन म्हणजे काय, अशा दोन प्राईम ज्यांचा डिफरन्स 2चा आहे, लागोपाठच्या मध्ये एकच कंपोजिट आहे असा पण विचार करा. आणि अशा किती जोड्या झाल्या, 8 जोड्या झाल्या ह्या कसल्या, ट्विन प्राईमच्या. तर आपण या पहिल्या भागामध्ये काय काय पाहिलं, पहिल्या भागामध्ये पाहिलं का प्राईम नंबर कोणत्या का ज्यांना फॅक्टर 1 आणि ती स्वतःच असते, आणि ह्या सोडून ज्या उरलेल्या आहे त्याला कंपोजिट नंबर म्हणतात. हे लक्षात ठेवा. उरलेल्या म्हणजे 4 6 9 या पद्धतीच्या, ज्याचे 2पेक्षा जास्त फॅक्टर असतात त्याला काय म्हणतात, कंपोजिट नंबर. 1 ही कंपोजिट पण नाही आहे आणि प्राईम पण नाही. नंतर अजून एक आपण पाहिलं 2 ही एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे, जी इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे. इव्हन म्हणजे कोणत्या का ज्या 2 पासून सुरू होतात, 2 4 6 8 या
ऑड म्हणजे कोणत्या का ज्या 1 पासून सुरू होतात, 1, 3, 5, 7 या पद्धतीच्या. आणि 2 ही एकमेव काय आहे, इव्हन प्राईम आहे, म्हणजे सम पण आहे आणि प्राईम पण आहे. आणि या बाकीच्या सर्व ऑड प्राईम आहे, ऑड पण आहे आणि प्राईम पण आहे. म्हणजे या 25 प्राईम नंबरपैकी एकच संख्या 1 ते 100 पैकी जर विचार केला तर एकच संख्या तर कोणती याची 2, जी काय आहे इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे. बाकीच्या ज्या 24 संख्या उरलेल्या आहे 1 ते 100 पैकी त्या ऑड आहे आणि प्राईम पण आहे, असं त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहिला होता कोप्राईम. कोप्राईम म्हणजे अशा 2 संख्या ज्यांचा कॉमन फॅक्टर 1 असतो, अशा 2 संख्यांना कोप्राईम संख्या म्हणतात. त्याच्यानंतर आपण इतक्यात पाहिलं ट्विन प्राईम, का अशा 2 प्राईम नंबर ज्यांचा डिफरन्स 2 आहे, म्हणजे लागोपाठच्या प्राईम, पण डिफरन्स किती पाहिजे 2चा. मग या पद्धतीने 8 जोड्या कसल्या आहे ट्विन प्राईमच्या. तर हा होता पहिला भाग जो बेसिक समजा या प्रकरणाचा. आणि आपल्याला आता पुढचा भाग काय पाहायचा आहे तो म्हणजे फॅक्टरायझेशन. आता पुढचा भाग काय पाहणार आहोत आपण तो म्हणजे फॅक्टरायझेशन. फॅक्टराइज म्हणजे थोडक्यात ती संख्या, एखादी कोणती पण संख्या ती गुणाकार स्वरूपात लिहायची आपल्याला. पण जी गुणाकार स्वरूपात लिहिताना त्या सर्व संख्या जे गुणाकार स्वरूपात येणारे त्या प्राईम नंबर पाहिजे. प्राईम नंबर तुम्ही इतक्यात पाहिलं 2, 3, 5, 7, 11, 13 या पद्धतीने. म्हणजे कोणती पण संख्या जी आपल्याला दिलेली असेल तिचे जेव्हा आपण फॅक्टर पाडतो म्हणजे ती संख्या आपण मल्टिप्लाय स्वरूपात लिहितो. पण ते मल्टिप्लाय स्वरूपात लिहिताना ते जे अंक येतील ते सर्व कसे पाहिजे, प्राईम नंबरच पाहिजे. म्हणजे समजा जर आपण फॉर एक्झाम्पल आपण एखादं उदाहरण पाहू. समजा मी आता 32 ही संख्या घेतली 32 आणि मी म्हटलं ही गुणाकार स्वरूपात लिहायची, तर मी सरळ साधा असेल 16 दुने 32 म्हणजे 16 × 2. पण नंतर विचार केला हा 2 जो आहे तो प्राईम नंबर आहे, पण 16 आहे का, तर 16 प्राईम नंबर नाही आहे. तर 16चे परत एकदा फॅक्टर पाडावं लागतील. म्हणजे जोपर्यंत सर्व संख्या प्राईम येत नाही, मग एखादा अंक डबल आला तरी चालेल पण प्राईमच यायला पाहिजे, तोपर्यंत ते मल्टिप्लाय स्वरूपात लिहित जाणे. मग याच्यात 2 मेथड आहे. एक आहे हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे आडवी मेथड, आणि एक आहे व्हर्टिकल मेथड ज्याला आपण उभी पद्धत किंवा मांडणी पद्धत पण असं म्हणतो आपण. मग आपण हेच उदाहरण दोन्ही पद्धतीने पाहू. पहिल्यांदी का फॅक्टरायझेशन काय, तर मी पहिली संख्या घेतली 32. मग ही कशी लिहिली, ही हॉरिझॉन्टल मेथड सांगतोय मी. हॉरिझॉन्टल मेथड, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी पद्धत, हॉरिझॉन्टल मेथड. आणि याच्यामध्ये काय घेतलं मी 32 पहिल्यांदी. असं काही नाही मला 16 दुने 32 वाटलं, एखादं कोणी असेल तर त्याला 8 चौक 32 वाटू शकतो, लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 1नी मल्टिप्लाय करायचं नाही इथं, लक्षात ठेवा, कारण 1 ही प्राईम पण नाही आहे कंपोजिट पण नाही. मी 16 दुने 32 लिहिलं, पण हा 2 तर प्राईम आहे मला माहिती आहे, तर मी या 16चे परत फॅक्टर पाडाल. परत विचार कर हा 16 म्हणजे कोणत्या टेबलमध्ये येतो, तर असं काही म्हणू शकतात 8 दुने 16 होऊ शकतं, 4 चौक सुद्धा 16 होतील. मी काय करतो मग 4 × 4 लिहितो, 4 × 4. आणि हा ×2 जो आहे तो तसाच ठेवला, याच्यात काही बदल केला नाही. मी फक्त 16 ऐवजी काय लिहिलं 4 × 4. परत विचार केला हा 4 आणि हा पण 4, हे प्राईम नंबर आहे का, तर प्राईम नंबर नाही. मग यांचे परत फॅक्टर पाडायचे, या 4चे पण पाडायचे आणि ह्या पण 4 फॅक्टर पाडायचे, म्हणजेच मल्टिप्लाय स्वरूपात लिहायचे. 4 कसा येईल, 4 कोणत्या टेबलमध्ये, तर 2 म्हणजेच 2 × 2, 2 दुने 4 म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने 2 × 2. मग पहिला जो 4 आहे त्याचे फॅक्टर काय आले 2 × 2. जो दुसरा 4 आहे त्याचे पण फॅक्टर येतील 2 × 2. आणि अजून एक 2 तो ऑलरेडी आहेच तिथं, म्हणजे दोन्ही फॅक्टर आपण 4चे तयार केले. आणि जो 2 आहे तो तर तसाच आहे. आता परत विचार केला ह्या जेवढ्या संख्या इथं दिसतात ते सर्व 2च आहे, आणि हे सर्व प्राईम नंबरच आहे याचा अर्थ, कारण 2 ही प्राईम नंबर आहे. तर याचा अर्थ आपलं काम संपलं, म्हणजे त्याचे फॅक्टर पूर्णपणे पडलेले. कोणाचे 32. मग हे 32चे फॅक्टर काय काय आहे 2 × 2 × 2 × 2 × 2. किती वेळा मल्टिप्लाय 2चा 5 वेळा. ही झाली हॉरिझॉन्टल मेथड. परत एकदा सांगतो मी हेच उदाहरण, किंवा अजून एका पद्धतीने पण सांगतो. समजा 32चे फॅक्टर पाडताना एखाद्याने 8 × 4 केलं पहिल्यांदी, 8 × 4, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण का जे फायनल ॲन्सर आहे ते मात्र सारखंच यायला पाहिजे, येतच. आणि परत आपण विचार केला 8
आहे का प्राईम? तर नाही आहे. तर 8चे फॅक्टर काय येतील? बेस चोक 8, बरोबर ना. आणि हा 4 आहे, हा 4 पण प्राईम आहे का? तर नाही आहे. तर 4चे फॅक्टर काय येतील? 2 × 2. ज्या पद्धतीने इथे लिहिली होती 4चे फॅक्टर 2 × 2, तसंच इथं पण परत विचार केला. हा 2 प्राईम आहे, हा 4 प्राईम आहे का? तर 4 प्राईम नाही आहे. तर 4चे फॅक्टर परत काय? 2 × 2 आणि पुढचा जो भाग येतो तसाच परत 2 × 2. म्हणजेच टोटल फॅक्टर काय झाले? 32 = 2 × 2 × 2 × 2 × 2 या पद्धतीने. ही झाली हॉरिझॉन्टल मेथड. मग तुम्ही सुरुवातीला कोणत्या पण पाडा त्यानुसार लिहू शकतात आणि नंतर फक्त काय करायचे? प्राईम नंबर येतील ह्या हिशोबाने त्याचे फॅक्टर पाडत जायचे. ही झाली हॉरिझॉन्टल. आता आपण काय पाहू? व्हर्टिकल मेथड. आता जी व्हर्टिकल मेथड आहे, अनेक वेळा ही पण अनेकांना सोपी जाते. व्हर्टिकल मेथड, मांडणी पद्धत पण म्हणतात त्याला व्हर्टिकल मेथड. मांडणी पद्धत या नावाने सुद्धा ओळखली जाते. तर ती काय आहे ते आपण पाहू. व्हर्टिकल मेथड त्याच्यामध्ये काय करतात? अशी मांडणी तयार करतात आणि इथे लिहितात 32. ती मांडणी तयार केली. जसं रॅकर असते ना, एकावर एक आपण लिहितो, टाकतो वस्तू वगैरे, त्या मांडणीत ठेवतो, त्या पद्धतीने 32ला भाग द्यायचा आहे. पण या ठिकाणी लक्षात आहे, इथं जरी आपण 16 × 2 = 32 असं लिहिलं की इथं 8 चोक लिहिलं, 8 पण प्राईम नव्हता, 4 पण प्राईम नव्हता, आहे का नाही, तरी पण आपण हे लिहिलं. पण त्या ठिकाणी तसं नाही. त्या ठिकाणी फक्त प्राईम संख्येचाच विचार करायचा. 32ला कोणत्या प्राईम संख्येने भाग जाईल इथूनच सुरुवात होती. आणि त्यासाठी तुम्हाला काही टेस्ट ज्या मागच्या वर्षी होतात, टेस्ट कोणत्या? तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 2, द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 3, द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 5. तुम्हाला कमीत कमी एवढं तरी माहीत पाहिजे, कारण 2, 3, 5 या प्राईम नंबरच आहे. यांनी भाग गेला नाही, पहिले 2नी विचार करायचा, नंतर 3नी विचार करायचा, नंतर 5नी विचार करायचा. यांनी भाग गेला नाही तर तुम्ही 7नी विचार करू शकतात, नंतर डायरेक्ट 11नी, नंतर 13. मग पुढं फक्त तुम्हाला प्राईम नंबरचाच विचार करायचा आहे का पुढच्या कोणत्या प्राईम नंबरने भाग जाऊ शकतो. तर 2ची टेस्ट होती. जर युनिट प्लेसला काय असले? 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असले, 0, 2, 4, 6, 8 हे 5 पैकी कोणता पण अंक असला एकक स्थानी, तर 2नी भाग जातो. 3ची टेस्ट होती अंकांची बेरीज किती असली? 3च्या पाड्यामध्ये असली. 3च्या, जसं इथं 32 आहे तर अंकांची बेरीज काय येईल? 5. 3च्या पाड्यामध्ये आहे का? तर नाही आहे. जर 3च्या टेबलमध्ये नसेल तर भाग जाणार नाही, 3च्या टेबलमध्ये असेल तर त्याला 3नी भाग जाईल. अशी 3ची टेस्ट होती. आणि 5ची टेस्ट काय होती? जर युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल, 0 and 5, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. जर एकक स्थानी काय असला? 0 किंवा 5. एकक स्थान म्हणजे हे स्थान 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. मग या 3 टेस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आणि नंतर मग पुढं वाटलं तर या तिघांनी भाग नाही गेला तर मात्र मग 7, 11, 13, 17, 19 यानुसार तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. तर आपण पहिल्यांदा 2 विचार करू. 2नी डिवाईड होईल का? युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 2नी भाग जाणार आहे, तर बिंदास 2नी भाग द्यायला सुरुवात करायची. तर कसा भाग द्यायचा ते आता नीट आहे का? 2नी भाग जाणार आहे तर 2 या बाजूला लिहिला. आणि पहिली नंबर, जसं आपण भागाकार पद्धतीमध्ये, तुम्हाला भागाकार पद्धत माहीत असेल, ही भागाकार पद्धत अशी राहते. इथं 32 आहे आणि आपल्याला 2नी भाग द्यायचा आहे. तर आपण काय करतो बरं? तर पहिल्यांदी एका संख्येला भाग देतो, म्हणजेच 3ला भाग देऊ. काय कसं करू? बे एक बे या पद्धतीने भाग देणार. तसंच इथं द्यायचं आहे. इथं फक्त बे एक बे असं जेव्हा आपण म्हणणार आहे तेव्हा इथं रिमेनिंग किती राहणार आहे? इथं वजाबाकी करून 1 शिल्लक राहणार आहे. तो 1 जो शिल्लक राहणार आहे तो आपण मनात पकडायचा आहे. म्हणजे जसं इथं 3ला भाग दिला, बे एक बे असं म्हटलं, बे एक बे, तर या 3मधून ते 2 वजा केले, जसं या ठिकाणी वजा करतो तेच. तर इथं 3मधून 2 वजा केले तर किती शिल्लक राहिला? 1. आपण तो गृहीत पकडायचा 1 शिल्लक राहिलेला आहे. आणि नंतर मग पुढचा अंक आपण काय करतो? त्याच्यावर लिहितो, म्हणजे हा 2 त्याच्यावर लिहितो. म्हणजे संख्या काय तयार होती? 12 तयार झालेले. म्हणजे इथं पण तेच करतो आपण. म्हणजे इथं आपण 1 बे एक बे लिहिलेला आहे, 1 उरलेला आहे, पुढचा अंक काय आहे? 2. तर संख्या काय तयार झाली? 12. आणि याच्यानंतर पुढं काय करतो आपण? भाग देतो. बे सक 12. इथं पण
आपल्याला माहिती आहे बे एक बे, एक शिल्लक राहिलेला आहे, एकवर हे 2 12 झालेले आहे, तर बेसक 12, जसं इथं पण बेसक 12 असं आपण लिहितो आणि बाकी काय येते 0 येते. मग त्याच पद्धतीने भाग दिला म्हणजे इथं जो भागाकार आला काय आला 16, तोच तिथं आहे, फक्त हे जे खालची क्रिया आहे ती मात्र आपण करत नाही, ते मात्र आपण मनात पकडतो किंवा आपण लक्षात घेऊन ती क्रिया करतो. तसंच आता पुढं परत आता आलेलं आहे 16 आलेलं आहे. मग परत विचार करा 16 म्हणजे 2ने भाग जाईल का, तर जाईल. इथं आपण आता तोच विचार करायचा, पण 1ला भाग जाईल का, तर नाही जाणार. 1ला जर भाग जाणार नाही म्हणजे पहिल्या संख्येला, तर दोन्ही संख्यांचा विचार करायचा. मग 16, मग 2च्या टेबलमध्ये 16 आहे का, तर आहे. बे 8 16. परत आता पुढं जो 8 आहे त्याला कशाने भाग जाईल, परत 2ने जाईल आणि त्यानुसार परत बे चोक 8. ओके, भाग गेला. पुढं जर अंक असेल तर मग त्यानुसार पुढं विचार करतो, पण इथं आता पुढं अंक नाही आहे. आणि परत याच पुढं 4ला 2ने भाग जाईल, बे 2 4 आणि शेवटी बे 1 बे. तर या हिशोबाने म्हणजे कसं परत सांगतो, बे 16 32, नंतर बे 8 16, बे चोक 8, बे 2 4, बे 1 बे. जोपर्यंत 1 येत नाही म्हणजे पूर्ण भाग जात नाही इथं, तोपर्यंत आपण ते लिहित जायचं. आणि आता ज्या संख्या आलेल्या आहे या ठिकाणी 2 2 2 2 2 किती वेळा आलेला आहे, 5 वेळा. आणि ज्या आल्या का परत आपण याच पद्धतीने ते लिहायचं, याच पद्धतीने पुन्हा एकदा लिहायचं. 32 इज इक्वल टू ते फक्त मल्टिप्लाय स्वरूपात 2 × 2 × 2 × 2 × 2, तेच या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचं. म्हणजे तुम्ही जेव्हा मांडणी पद्धत करतात हे वरचं लिहायची गरज नाही आहे, ती मांडणी पद्धत केली का डायरेक्ट हे आन्सर तुमचं येईल. तर या पद्धतीने फॅक्टरायझेशन आहे. तर आपण अजून एक उदाहरण पाहू. ते अजून एक उदाहरण आता कोणतं घेतलं, 765. आता 765 ही आडवी पद्धत आणि दुसरी कोणती वर्टिकलनुसार मांडणी पद्धतीनुसार या पद्धतीने 765. ज्या मोठ्या संख्या आहे ना जास्त करून ती मांडणी पद्धत सोपी जाते, वर्टिकल मेथड सोपी जाते. कारण इथं आपल्याला विचार करावा लागतो. 765 जर लहान संख्या असेल तर आपल्याला कळतं का ते कोणत्या टेबलमध्ये, जर पण मोठ्या संख्या असतील तर आपल्याला ते लक्षात येणारच नाही का कोणत्या टेबलमध्ये. मग आपल्याला तो कुठंतरी 5ने याला भाग द्यावा लागेल आणि मग लक्षात येईल, कारण शेवटी 5 आहे. आपले टेस्ट राहते, जर युनिट प्लेसला 5 असेल तर 5ने भाग जातो. मग त्याचा विचार करून याला 5ने पहिल्यांदा कुठं भाग द्यावा लागेल आणि जो भागाकारमध्ये भागाकार येईल, भागाकार पद्धतीमध्ये जो भागाकार येईल मग त्यानुसार इथं लिहावा लागेल. पण तेच आपण इथं एकदम सोप्या पद्धतीत येईल. इकडून इकडं आता लिहू आपण, कारण ही मोठी संख्या आहे थोडी, म्हणून त्या बाजूनी पहिल्यांदा तयार करू, नंतर या बाजूने लिहू. आता हे बघा 5ने पहिल्यांदा भाग जाईल, कारण युनिट प्लेसला 5 आहे, 2ने भाग जाणार नाही. 3ने मी विचार केला नाही अजून, कारण डायरेक्ट 5 दिसला म्हणून 5ने भाग देतो. पण 3ने पण विचार करून घेऊ. या तिन्ही अंकांची बेरीज किती आहे ती आपण चेक करू. 6 5 11 7 18 म्हणजे 3ने पण भाग जाऊ शकतो. मग तुम्हाला वाटलं पहिल्यांदा 3ने भाग द्यायचा तर देऊ शकतात, पण क्रम कसा आहे असू द्या, फक्त त्या संख्या त्याच पाहिजे गुणाकारामध्ये. मी 5ने भाग दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. मग 5ने भाग दिला तर 5 1 5 असाच विचार करा. 5 1 5 पहिल्यांदा 7ला भाग दिलेला आहे मी, तर शिल्लक 2 राहिलेले. 5 1 5 7मधून 5 गेले, किती राहिले 2. 2वर पुढचा अंक मी लिहिला तर किती झाले, 2वर 6 लिहिले तर 26 होतील, बरोबर ना. 2च्या पुढं 2वर म्हणजेच 2च्या पुढं मी 6 लिहिले तर काय होतील 26. 2 कुठून आले, 5 1 5 7मधून मी 5 वजा केले तर उरले किती 2. आणि 2वर काय केलं मी, पुढचा अंक काय तिथं 6, तो लिहिला. फक्त मनातल्या मनात पकडला तरी चालेल. आणि ती संख्या काय होती 26. जर तुम्हाला नाही लक्षात आलं मनातल्या मनात तर असं कुठंतरी लिहून ठेवा, म्हणजे पुढं लक्षात येईल. आणि परत 5ने भाग दिला, 26ला भाग द्यायचा आहे, तर 5 5 25, 5 5 25 झाले. विचार करा आता 26 होते तर 5 5 25 म्हणजे 26मधून 25 गेले, किती शिल्लक राहिला 1. आता फक्त 1 शिल्लक राहिलेला आहे आणि 1वर पुढचा अंक आहे अजून 5, म्हणजे संख्या काय तयार झाली 15. आणि परत 5चा पाडा 5 त्रिक 15 153. मग हेच आपण इथे लिहू शकतो कसं, 5 × 153. या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे 765 आहे, त्याची तर मल्टिप्लायमध्ये लिहिलं. ओके, आता आपल्याला माहिती आहे का आता शेवटी जर विचार केला तर 5 नाही आहे,
तर 5ने भाग जाणार नाही. परत आपण 2ने विचार केला तर 2ने भाग जाणार नाही. शेवटी 0 2 4 6 8 नाही आहे. 3ने विचार केला तर बेरीज करून पाहू परत एकदा. 5 आणि 3 8 आणि 1 9. 3ने भाग जाऊ शकतो. 9 ही म्हणजे बेरीज ही 3च्या पाड्यामध्ये आहे तर 3ने भाग जाईल. आता आपण 3ने भाग देऊ. 3ने भाग देताना पहिल्यांदा 1चा विचार केला तर 1ला तर काही 3ने भाग जात नाही. मग 2 अंकी विचार केला 15 तर 15ला भाग द्यायचा. 3 5 15 काही शिल्लक राहिलं नाही. ठीक आहे, मग पुढचा डायरेक्ट अंक घ्यायचा. जर काही शिल्लक राहिलेलं नाही आहे पुढचा अंक काय आहे 3 आणि 3 जर असेल तर 3 1 3. ओके, म्हणजे याचे फॅक्टर पडले म्हणजे 153चे फॅक्टर पडले 3 आणि 51 म्हणजे 3 गुणिले 51. तेच इथे लिहायचं 5 इंटू याचे फॅक्टर ते त्यानुसार काय आले 3 इंटू 51. ओके, आता पुढं आता परत 51 आहे. आता 51 परत 5 आणि 1 6 3ने भाग जाईल आणि 3ने भाग गेल्यानंतर काय उरलं ते पाहू. 3ने भाग देतो मी 5ला पहिल्यांदी 3 1 3 3 1 3 5मधून 3 गेले 2 शिल्लक उरतील आणि 2वर पुढचा अंक काय 1 म्हणजे तयार झाली संख्या 21. म्हणजेच 3 7 21. 3 आणि 17 हे 51चे फॅक्टर आहे म्हणून 5 इंटू 3 तसेच आहे. या 51चे फॅक्टर काय आता 3 इंटू 17. आता पुढं आता जो 17 आहे 17 त्याला कशाने भाग जाईल पण नीट विचार करा. 17 हा तर प्राईम नंबर आहे. 17 आपण पाहिलं का कोणता नंबर आहे हा प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबरला फक्त प्राईम नंबरनेच भाग जातो आणि 1ने तर भाग जातो पण 1ने तर द्यायचं नाही. फक्त प्राईम नंबरने भाग जातो आणि म्हणजेच पुढं आपण असं लिहू शकतो 17 1 जा 17. 17 1 जा म्हणजे 17 1 17 त्यानुसार. आणि मग इथं जर आपण विचार केला तर काय आलं बरं 1 आलं तर संपलं ते मांडणी पद्धत व्हर्टिकल मेथड ही संपली. आणि मग काय उत्तर आलं 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 17. तेच आलं का पहा 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 17. बरोबर, म्हणजेच हे काय फॅक्टर कोणाचे तर 765ची. इथं आपण शेवटी पण लिहू शकतो 765 इज इक्वल टू क्रमाने तुम्हाला लिहायचं असलं तर लिहू शकतात. म्हणजेच 3 इंटू 3 इंटू 5 इंटू 17 म्हणजे चढत्या क्रमाने लिहिलं तुम्हाला वाटलं तर लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. अंक उलटे पालटे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय पाहिजे फक्त त्याच संख्या पाहिजे. जर तुम्ही याऐवजी वेगळ्या संख्या लिहिल्या तर ते चुकीचं राहील. नाहीतर हे क्रम कसा असला तरी चालू शकतो. तर हे काय ही हॉरिझॉन्टल मेथड आहे आणि काय व्हर्टिकल मेथड आहे. तर कोणत्या पण मेथडने पण सोडवा पण काय महत्त्वाचं सोडवता यायला पाहिजे. फॅक्टरायझेशन हे पाडता यायलाच पाहिजे कारण फॅक्टरायझेशननुसारच पुढचा आपला HCF आणि LCM भाग आहे. तर पहिले तुम्हाला प्राईम नंबर माहीत पाहिजे कोणत्या आहे. इव्हन आणि ऑड तर माहीतच पाहिजे. कंपोजिट पण माहीत पाहिजे. कोप्राईम पण सांगितलं. कॉमन एकच असेल 2 संख्यांना तर कोप्राईम असतात. ट्विन प्राईम पण डिफरन्स 2 असेल तर. आणि फॅक्टरायझेशनसाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला प्राईम नंबर कोणता आहे ते माहीत पाहिजे. तर या पद्धतीने फॅक्टरायझेशन हे ज्या एक्झरसाइज आहे त्यामध्ये तुम्ही सॉल्व करा.